ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदेच. ऑपरेशन टायगरचे जुने फोटो आले समोर. ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदेच. तर बोभाटा पक्ष प्रीती सातम यांचं वक्तव्य. प्रीती सातम यांचा ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचं समर्थन नाही, प्रीती सातम यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या सभेत नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये राडा. राम मंदिराच्या मुद्द्यावर जोरदार जुंपली. शिंदेंनी आदेश दिला तर निवडणूक वरळीमधून लढणार. वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिर यांनी केलं स्पष्ट. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द. बुशरा या नवाब मलिकांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून हिंदीत का बोलता, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. कनेक्टिंग लिंक संदर्भात 7,000 पाण्यात गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर. मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत, पण महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी विरोधी पक्षातील सदस्य करतायत. अंतिम आठवडा प्रस्तावात उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. विधानसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी. नितेश राणे अमिन पटेल यांच्यामध्ये वाद पेटला. मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच्या आरक्षणाला गांभीर्यानं घेतलं जात नसल्याचा आमदार अमिन पटेलांचा आरोप. सरकारनं शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी करावी, पण सरकारचं दिवाळं निघाल्यामुळे ते तारखांवर तारखा देत आहेत. नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमध्ये जलजीवन मिशनचं काम 50% पूर्ण. विधान परिषदेच्या लेखी उत्तरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. आमदार बच्चू कडूंचा सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर. कडूंच्या वतीनं विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. मुंबईतील जेजे रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या वाढणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. जेजे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था आता उभारली जाणार. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 7 डिसेंबरला होणार. पावसाळी अधिवेशन संपल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संपलं. भास्कर जाधव विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का. मनोजकुमार शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज शिंदे होते नाराज. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. इतर 3 आरोपींनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. महसूल विभागामध्ये 155 कलमांचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती उघड. पुणे येथील तब्बल 15 उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधान परिषदेत घोषणा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पूर्णतः ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26.6 इंचांवर. पंचगंगेची पाणी पातळी जलद गतीनं उतरायला सुरुवात. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 2 कुटुंबांमध्ये राडा. आंतरजातीय विवाहावरून वाद. दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. दगडफेकीमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरण. प्रशासनाच्या वतीनं योग्य आकडा हायकोर्टामध्ये दिला गेला पाहिजे. माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या चोपडा शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं होतंय. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील 16 विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर. विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पुढच्या टप्प्यातील भूसंपादन सुरू करा. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे आदेश. पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन. पावसाच्या खंडामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भात लागवड रखडली. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. कोल्हापूरमध्ये ई वॉर्डचा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद. पंप हाऊसची आणि बीपीटी टँकची गळती थांबवण्याचं काम केलं जाणार. महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती.
मुख्यमंत्र्यांनी घेतलं माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन. वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विठुरायाला साकडं. मॅन्युअलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार. मुंबई महापालिकेकडून नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू. अपघात टाळण्यास तक्रारींचं जलद निवारण होणार असल्याचा दावा. पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी. 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा. मुंबईला पूरमुक्त खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी आराखडा. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचे झाले. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सेतू अभ्यासक्रम. पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरण तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभरात आंदोलन करू. पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक. कर्मचाऱ्यांचा इशारा. शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती. या प्रकरणामुळे मराठी उद्योजक अडचणीमध्ये सापडले असून नवीन रोजगार तर सोडा, पण राज्यातील आहे त्या कंपन्यांना फायदा आणि सुव्यवस्था दिली जात नाही, तर कुठेतरी खंत व्यक्त केली जाते. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण. आणखी 3 आरोपींना जामीन मंजूर. रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशीला जामीन. मनसेकडून इराणी कॅफेवरील फूड सेफ्टी प्रश्न उघड केल्यानंतर एफडीएची कारवाई. एनआयबीएम रोडवरील इराणी कॅफेचा परवाना एफडीएकडून रद्द. साताऱ्यातील मरडमोरे गावाजवळ 100 फूट जमीन खचली. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरातील गिरोली घाटामध्ये गव्यांचा मुक्त संचार. ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या गिरोली घाट परिसरामध्ये गव्यांचं दर्शन. पुण्यामध्ये वारकऱ्यांची महानगरपालिकेकडनं लूट. महानगरपालिकेचं शौचालय वापरायला मागितले जात आहेत पैसे. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा महानगरपालिकेचा दावा खोटा. रत्नागिरीमधील तिवडी गावचा 20 वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी. गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या पुनरुज्जीवनासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर. बीडच्या केसमध्ये विलास गुले हत्येतील आरोपींवर मकोका लावावा मागणीसाठी मोर्चा. तर खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.